प्रीती म्हस्के यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून केलेला आहे. नेमकं काय कारण आहे, काय मोटिव्ह आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, खूप मोठा प्रवास होता, नेमकं कारण काय होतं हा प्रवास करण्यामागे? नमस्कार. हा प्रवास करण्याचं कारण होता, हा एकतर गिनीज रेकॉर्ड अटेम्प्ट होता. काश्मीर टू कन्याकुमारी 3720 किलोमीटर. आणि दुसरं एक कारण होतं की याच्याबरोबर आमचा एक कॉज आहे, ऑर्गन डोनेशन अवेअरनेस. लोकांच्यामध्ये जे खूप कमी आहे, म्हणजे अगदी एक पेशंट, आपल्याला 1,00,000 लोकांना ऑर्गन्सची गरज आहे, त्यावेळी त्याच्यामागे एक पेशंट फक्त ऑर्गन डोनेशन करतो. सो लोकांमध्ये ते खूप अवेअर करण्याची गरज आहे, त्यासाठी आमची ही राईड होती. आणि त्याचबरोबर हा गिनीज रेकॉर्ड अटेम्प्ट होता. या पूर्ण प्रवासामध्ये किती अडथळे आले, किती समस्या आल्या? स्टार्ट टू एंड इट वॉज चॅलेंजिंग. कारण काश्मीरमधून जेव्हा चालू केलं तेव्हा तिथे स्नोफॉल होता, -5 टेम्परेचर होतं. त्यानंतर जम्मूमध्ये रेनफॉल होता. जसं जसं पुढे जात जाईल तसं खूप हॉट होत गेलं आणि गरमी वाढत गेली, तसं चॅलेंजेस आणखी वाढत गेले. आणि असं ऑल सीझन्स आम्ही एका राईडमध्ये अनुभवले. या पूर्ण प्रवासामध्ये सर्वात जास्त पाठिंबा कोणाचा होता? याच्यामध्ये सर्वात जास्त माझी फॅमिली, जी तू काहीही कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे म्हणते. त्यानंतर माझी क्रू टीम, ऑफिशियल टीम, जे काही अपेक्षा न ठेवता की तू काहीतरी करतेस तर आम्ही तुला सपोर्ट करतो. माझं वर्ल्ड ऑन व्हील्स फाउंडेशन म्हणून NGO आहे, ANJ ग्रुप आहे, ज्यांनी यासाठी भक्कमपणे काश्मीर टू कन्याकुमारी माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर रोटरी क्लब आहे. मेन माझं कॉज आहे जे रिबर्थ फाउंडेशनचं ऑर्गन डोनेशन अवेअरनेस. टोल प्लाझाज आहेत, 108 नंबर ॲम्ब्युलन्स आहे, ऑल ओव्हर इंडियाची सायकलिंग रनिंग कम्युनिटी आहे, सगळेजण पाठीशी होते. त्याशिवाय एका महिलेने असं स्वप्न मोठं बघणं आणि पूर्ण होणं असं शक्य नाही आहे. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच हे कम्प्लीट होऊ शकतं. हा प्रवास नक्की चालू कधी केला होता आणि किती दिवस लागले संपायला? हा प्रवास आम्ही 12 फेब्रुवारीला चालू केला, सकाळी 8:02 क्लॉक टॉवर श्रीनगरवरून. आणि हा प्रवास संपला 24 फेब्रुवारीला सकाळी 6:25. याचा टोटल टाईम झाला 11 दिवस 22 तास 23 मिनिट. हा बऱ्याचशा चॅलेंजेसमुळे हा टाईम झाला. अदरवाईज थोडा याचा ॲक्च्युली सीझन असतो असे रेकॉर्ड्स करण्याचा, नोव्हेंबर डिसेंबर या सीझनमध्ये केलं तर गरमी कमी असते, थंड हवामान असतं, त्यामुळे होऊ शकतं. पण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी नुकताच वेस्ट टू ईस्ट एक रेकॉर्ड अटेम्प्ट केला होता, तो आता गिनीज झाला आहे. त्यामुळे त्यानंतर येणारा सीझन हाच होता. सो जे काही चॅलेंजेस आले त्याच्याबरोबर हा 11 दिवस 22 तास आणि 23 मिनिटात झाला. या पूर्ण प्रवासामध्ये एखादा असा अनुभव होता जो खूप वाईट वाटला, किंवा मग एखादा असा जो खूप जास्त लक्षात राहण्यासारखा आहे? खूप मिक्स मॅच अनुभव आले, पण छान अनुभव म्हणाल तर काश्मीरमध्ये स्पेशली आपण जिथं म्हणतो ना, तिथे लोकांना मी गेल्यावर कळलं ना की मी रेकॉर्ड अटेम्प्ट करणार आहे. तिथे लँडस्लाईड झाली होती ॲक्च्युली, म्हणून 2 दिवस 3 दिवस रस्ते पूर्ण बंद होते. तिथे गेल्यानंतर ना तिथले लोकल लोक पण येऊन भेटत होते आणि ते लोक रामबनचा रस्ता ओपन झाला आहे का तेच लोक फॉलो करायचे, काय आहे ते बघायचे आणि ते कळवायचे, अरे अभी खुल गया. तर रस्ता ओपन झाला ना, मला त्यांच्याकडून पहिलं आलं की अरे रस्ता ओपन झाला आहे, कल आप सुरू कर सकते हो. सो तिथला लोकल लोकांचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. आणि जे काही कम्युनिटी आहे ना तिथली लगेच धावून येते. माझा पूर्वीचाही त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स छान होता आणि आत्ताचाही. इव्हन अगदी 108 नंबर ॲम्ब्युलन्स तिथं आम्हाला स्टार्टपासून एंडपर्यंत सपोर्टला होती. त्याच्याबरोबरीनं तिथले लोकल 2-3 सायकलिस्ट सपोर्टला आले होते. तो काहीच ओळख नसताना कोणीतरी तुमच्यासाठी सपोर्टला 2 दिवस काढून येणं ही पण एक चॅलेंजिंग मस्त गोष्ट होती. आणि ओव्हरऑल बाकी ठिकाणी अप डाउन चालूच होते. आई थिंक जो इनका सबसे अच्छा अनुभव जो रहा है वो रहा इनका जो टनल है, 2 टनल है, उसमें साइकिलिस्ट अलाउड नहीं है. तो फर्स्ट टाइम एक किसी लेडी साइकिलिस्ट को उन्होंने परमिशन दिया कि वो साइकिल करके वहाँ से जाए, नहीं तो इनका वो गिनीज रिकॉर्ड नहीं बन सकता था. तो वी आर थैंकफुल टू NHAI एंड मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट, मिस्टर गडकरी ऑफिस, जिन्होंने जैसे हमारा उनको व्हाट्सअप गया और एक मेल गई तो उन्होंने तुरंत के तुरंत अपने लोगों को बोल दिया कि इनको सेफ पैसेज देने के लिए, क्योंकि वहाँ पे इतना लैंडस्लाइड होता है और वो 2 टनल्स के अंदर दे डोंट अलाउ 2 व्हीलर्स, बिकॉज वो वर्ल्ड की 2nd लॉन्गेस्ट टनल है 9 किलोमीटर्स की, और उसमें इसलिए अलाउड नहीं है क्योंकि वहाँ पे वेंटिलेशन का थोड़ा प्रॉब्लम हो जाता है.
और तो व्हीकल्स के फ्यूम्स वगैरह की वजह से पीपल ऑन टू व्हीलर्स कैन हैव अ प्रॉब्लम. त्याच्यामुळे दे गिव अस दैट फ्री वे. एंड कश्मीर इज़ ब्यूटीफुल. तो वहाँ के जो लोग हैं वो बहुत अच्छे हैं. जो यहाँ पे एक ऑर्गेनाइजेशन है पूना ग्लोबल स्ट्रैटेजिक ऑर्गेनाइजेशन, दे आर वर्किंग फॉर द हार्मनी एंड पीस ऑफ मुस्लिम्स एंड हिंदूज स्पेशली इन कश्मीर. उन्होंने बहुत सपोर्ट किया हम लोगों को वहाँ पे. और कश्मीर के लोग और वहाँ की जितनी ब्यूटी है उतने ही अच्छे लोग हैं वहाँ पे. ये हम लोगों को लगता है कि कुछ प्रॉब्लम है, बट वहाँ पे जो तो लोकल्स हैं उन्हें कोई प्रॉब्लम नहीं लगती है. सो दैट इज़ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग. सेकेंडली चैलेंजेस बहुत थे. स्लीप मतलब इन्होंने एक बार तो 48 आवर्स इन्होंने कंटिन्यूसली साइकिल चलाई, जिसके अंदर उनको सिर्फ 3 या 4 बार आधे आधे घंटे की इतनी नींद काट ली. दैट वॉज वेरी चैलेंजिंग बिकॉज शी वॉज फॉलिंग बैक ऑन हर किलोमीटर्स पर डे. तो इन्होंने उस तरह का इतना बड़ा रिस्क लिया, और मुझे लगता है कि वो रिस्क नहीं लिया रहता था तो शायद इनका और भी जल्दी हो जाता था, क्योंकि इन्होंने हर चीज़ ट्राई करी नींद को हटाने के लिए. इन्होंने कॉफ़ी पाउडर अपने मुंह में डाला, रॉ कॉफ़ी पाउडर, जिससे नींद नहीं आए. वो एक दो घंटे के लिए उनको वो करती थी, प्रॉब्लम सॉल्व करती थी. फिर पेट्रोल पंप्स पे सोना, ढाबे पे सोना, किसी पेड़ के नीचे सोना, नींद आ गई. और इनको कंटिन्यूसली इन्होंने कूलिंग जैकेट पहना हुआ था. इनको हर 15-20 मिनट बाद हम पानी डालते थे जिससे ये कूल रहे. स्पेशली नागपुर के बाद में बहुत ज़्यादा हीट मिली. तो वो इनके लिए सबसे चॅलेंजिंग था, नींद और हीट. तो फिर हमने स्ट्रॅटेजी चेंज केली आणि वी स्टार्टेड रायडिंग इन द नाईट. रात्री आम्ही चालू केलं. आणि डेमध्ये देन शी वुड टेक रेस्ट. फ्रॉम 10 o'clock till 4 o'clock her ride would be slow. She would stop at a petrol pump or a dhaba and wait there in the vehicle and take rest. That is the reason she was able to do it. Otherwise in this heat it is extremely difficult to do. जैसे इन्होंने बोला कि नवंबर दिसंबर बेस्ट पीरियड होता है, बट उस समय इस तरह को मैच करना कि श्रीनगर में ठंड कम हो, बर्फ़ नहीं हो, और प्लेन्स के अंदर गर्मी कम हो, इस तरह के सीज़न को मैच करना बहुत डिफ़िकल्ट है. हम लोगों ने दिसंबर एंड से हम लोग बैठे हुए थे, रोज़ देख रहे थे कि कब शुरू होगा, सो वी कैन स्टार्ट विद इन 5 days, बट वी वर नॉट गेटिंग दैट काइंड ऑफ क्लाइमेट. तो मुझे लगता है इन्होंने 8,000 to 10,000 कैलोरीज इनका बर्न था रोज का, और 16,800 मीटर्स की इनका टोटल एलिवेशन गेन था. उसका मतलब ये कि ऑलमोस्ट एवरेस्ट को 2 बार चढ़ना. तो इस तरह का जो चैलेंज रहा, और गर्मी का, और रोड तो बहुत अच्छा है. जो इंडियन, हमने भी नहीं सोचा था इतनी अच्छी रोड होगी. NH44 इंडिया का लॉन्गेस्ट हाईवे है, नेशनल हाईवे है, विच इज़ ऑलमोस्ट अबाउट 4,500 किलोमीटर का है. उसके अंदर से पूरी रोड एक्सेप्ट फॉर जो लैंडस्लाइड का जो एरिया है जम्मू एंड कश्मीर का, उसको छोड़ दिया जाए, द रोड इज़ एक्सट्रीमली गुड. इट इज़, आई वुड से, मच बेटर देन इवन बॉम्बे पूना. क्योंकि बॉम्बे पूना हाईवे जो है वो है कंक्रीट का, ये सारा का सारा ब्यूटुमेन का है. सो इट गिव्स अ लॉट ऑफ स्मूथनेस फॉर द राइडर्स. और इनकी राइड का जो एवरेज स्पीड थी वो 25 से 30 किलोमीटर्स की स्पीड थी पर आवर. शी वॉज मेंटेनिंग दैट स्पीड. एंड जब एलिवेशन था, माउंटेन वगैरह में था, तो इनकी स्पीड थी 8 से 11 किलोमीटर्स पर आवर थी, विच इज़ एक्सट्रीमली गुड फॉर अ फीमेल साइकिलिस्ट who is trying to make an attempt like this. इनका जो टाइम गया वो सिर्फ रेस्ट लेने में और गर्मी की वजह से इनका टाइम गया. अदरवाइज शी इज़ केपेबल ऑफ क्रिएटिंग अ रिकॉर्ड इन लेस देन 10 days. तो इनका जो ऑलमोस्ट 1.5 दिन ज़्यादा गया वो इसी की वजह से गया कि बहुत ज़्यादा गर्मी थी. इनकी जो सबसे बड़ा एडवांटेज जो प्रीति मस्के का है वो है क्लाइंबिंग. ये आप इनको कहो कि आप एवरेस्ट चढ़ जाओ साइकिल पे, आई एम श्योर शी विल बी एबल टू क्लाइंब एवरेस्ट.
that is her biggest strength, you know. But heat is her weakness, you know. In hot climatic conditions it is pretty difficult. और मैं तो मजाक में कई बार इनको ये कहता हूँ कि गिनीज को लिखना चाहिए कोई ऐसा रिकॉर्ड बन जाए जो बिना खाए पिए हो, बिकॉज शी इज़ वेरी पुअर इन ईटिंग एंड हाइड्रेशन. सो आई थिंक अगर वो इस चीज़ को अपना बेटर कर पाएंगी तो शी हैज़ लॉट ऑफ मोर रिकॉर्ड्स इन मेकिंग ऑफ. आम्ही डे 2 संपता आम्ही दिल्लीला पोचलो होतो. म्हणजे आम्ही पठाणकोटवरून चालू केलं आणि दिल्लीला पोचलो. इट इज ऑलमोस्ट नियर बाय 400 किलोमीटर. आणि लास्ट डे आमचा जो होता त्या दिवशी पण नॉनस्टॉप आम्ही 400 किलोमीटर चालवले, बिकॉज इट वॉज फिनिशिंग डे, दॅट इज कन्याकुमारी. सो बोथ डेज आर रिअली मेमोरेबल, कारण नॉनस्टॉप सायकलिंग झाली त्यावेळी आणि इट वॉज गुड. The reason आम्ही हे सपोर्ट केलं आहे इज लाईक वन इज लाईक प्रतीम मस्के. एव्हरीबडी नोज दॅट प्रतीम मस्के हॅज ऑलरेडी मेड 4 गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड. सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं होतं की त्यांचा कॉस्ट होता, जो सोशल कॉस्ट होता तो ऑर्गन डोनेट. त्यासाठी आमचं मेन हे होतं की मी ॲज एज ॲज अ कॉर्पोरेट कंपनी आपण या कॉस्टला का नाही घेऊ जावं. कारण कसं होतं की ब्लड डोनेशन हे सगळ्यांना माहिती, म्हणजे इवन आपण लहान मुलाला विचारलं की बाबा ब्लड डोनेशन देऊ का, आता सगळेजण बोलतात ओके वी आर रेडी, आम्हाला माहिती आहे जायचं आणि करायचं. ऑर्गन डोनेशन हे असं आपल्या भारताला अजूनपर्यंत कुठे रुजलेलं नाही आहे की का करायचं आणि काय करायचं. आणि ही कल्पना जेव्हा ह्यांना आम्ही बघितलं आणि ह्यांनी जो आम्हाला पॉझिटिव्हिटी दिली, त्यामुळे वी वर लाईक कनेक्टेड टू हर अँड फॉर द सोशल कॉस्ट. आणि राईट फ्रॉम द के टू के, म्हणजे हा असा झाला की आपण पूर्ण इंडिया कव्हर केली. सो अवर मेसेज टू द पीपल लाईक टू डोनेट मोर ऑर्गन्स, हा मोठा कॉस्ट होता आमचा. दॅट्स रिझन वी डिड दॅट. ऑब्वियस गिनीजकडून 2 अप्रुव्हल घेतलेले आहेत ऑलरेडी. व्हेरी चॅलेंजिंग, त्याची तयारी चालू पण करतो आहे. एक तर दिल्ली टू उमलिंगला इज हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड नाव. 19,024 फीटवर आहे आणि आपली दिल्ली ही राजधानी आहे. सो तो सायकल करायचा आणि रिटर्न उमलिंगला टू दिल्ली रन करायचा किंवा व्हाईस वर्सा. सो असा एक मानस आहे की ते अंतर होतं साधारण 1700 ते 1800 किलोमीटर. सो तो एक आहे. आणि दुसरा एक आहे की आमचं चाललं आहे क्रॉस कंट्री करायचं. एक आहे प्लॅनमध्ये, ते आहे दिल्ली, काठमांडू, पारो मीन्स इंडिया, नेपाल एंड भूटान. और एक चल रहा है UAE का सरकमफरेंस करे, लेकिन उसके लिए बहुत परमिशंस लगेंगे, तो उसके लिए हम चेकआउट कर रहे हैं. बाकी है और एक है, लेकिन उसके लिए बहुत दिन लगेंगे. दॅट्स वाय गिनीजचा ॲप्रुव्हल तर गिनीजकडनं ॲप्रुव्हल तर घेऊन ठेवलं आहे, काश्मीर टू कन्याकुमारी रनिंगचं. गिनीजनी 84 डेज दिलेले आहेत, बट एवढे दिवस कधी काढू शकेल आय डोंट नो. इट विल टेक लॉट ऑफ टाईम. इट इज 4,000 किलोमीटर रनिंग. सो someday I will manage to take out time for that. अपार्ट फ्रॉम मला आपल्या भारतीय महिलांसाठी एक मेसेज द्यायचा आहे की मी पण एक नॉर्मल हाऊसवाईफ आहे, मदर ऑफ 2, जी छोटी छोटी स्वप्न बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी. पण मी एक मोठं स्वप्न बघितलं, त्याचा पाठपुरावा केला आणि ते कंप्लीट करू शकले. गिनीज बुकमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 ऑब्वियस होत जातील पुढे, असं नाव तर आलंच. त्याचबरोबर मी स्वतः काहीतरी करू शकते, स्वतःचं क्षेत्र निर्माण करू शकते. एक कॉन्फिडन्स आला की मी माझे स्टार्टअप्स 2-3 चालू केले जे बाकीच्यांना उपयोगी होतील. ॲडव्हेंचर टुरिझम, सायकलिंगवर काम चालू केलं. सो तुम्ही जर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ना बाकीच्यांसाठी सगळं कराच, पण स्वतःसाठी थोडासा टाईम काढा, स्वप्न बघा, त्याचा पाठपुरावा करा, यश निश्चित मिळेल. हेच मला आजच्या सगळ्या माझ्यासारख्या महिलांना सांगायचं. एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही सायकलिंग कधीपासून करताय? तसं म्हणाल तर लहानपणापासून आपण सगळे सायकलिंग करतो, शाळेत सायकलवर जातो. बट सिरियस सायकलिंग किंवा फिटनेससाठी सायकलिंग म्हणाल तर 2018पासून करते आणि इट बिकम पॅशन फ्रॉम 2019 म्हणू शकाल. मॅम, तुमच्या आत्ताच्या रेकॉर्डसाठी खूप अभिनंदन आणि पुढच्या सर्व रेकॉर्डसाठी सिटी नाव तर्फे खूप खूप शुभेच्छा. सिटी नाव थ्रू बघतात आहे. मला एवढंच बोलायचं आहे की आता जो मॅमनी एवढा मोठा कॉस्ट केला आहे, आम्ही ॲज एंज आहे, आम्ही आमच्या स्वतःच्या लिडरशिप ग्रुपनी आम्ही 20 जणांनी रजिस्टर केलं आहे
की टू डोनेट ऑर्गन. तर मी जेवढे पण तुमचे व्ह्युअर्स आहे सिटी नावचे त्यांना रिक्वेस्ट करेल, रादर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ह्यांच्या कॉजसाठी लेटेस्ट आपण सगळेजण मिळून ऑर्गन डोनेशनचा हा कॅम्पेन हा पुढे घेऊन जाऊ. थँक्यू सो मच.